तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळामध्ये एक नवीन निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय दिनांक 11 मार्च 2024 रोजी घेण्यात आलेला आहे। तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण मी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर निर्णय असा झालेला आहे की तुमच्या शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव हे या ठिकाणी बंधनकारक असणार आहे। म्हणजे तुमचे कोणतेही शासकीय जे डॉक्युमेंट्स असणार आहे त्याच्यावर तुम्हाला तुमच्या आईचं नाव हे आता कंपल्सरी बंधनकारक असणार आहे। तर शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगवेगळ्या स्तंभांमध्ये न दर्शवता, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुमचे 10वीचे किंवा 12वीचे जे रिझल्ट होते किंवा आयडेंटिटी असेल तर त्याच्यामध्ये तुमच्या आईचं नाव जर जे होतं ते वेगळ्या कॉलममध्ये असायचं, पण ते आता एकाच कॉलममध्ये एकाच लाईनमध्ये ते असणार आहे। त्याचा फॉर्मॅट काय असणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। तर शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव या फॉर्मॅटमध्ये हे नाव लिहिणं या ठिकाणी बंधनकारक असणार आहे। त्यानंतर हे कोणासाठी असणार आहे तर 1 मे 2024 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात असणार आहे। म्हणजे 1 मे नंतर जी मुलं जन्माला आलेले आहेत तर त्यांच्यासाठी हे बंधनकारक असणार आहे। त्यानंतर तुमचे जे काही सर्व शैक्षणिक कागदपत्र असतील, महसूल दस्तऐवज असतील, म्हणजे त्याच्यामध्ये सातबारा उतारे किंवा तुमच्या घराचे डॉक्युमेंट्स असतील तर ते त्याच्यामध्ये येतात। त्यानंतर वेतन चिठ्ठी, सेवा पुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजांमध्ये बंधनकारक करण्यासाठी या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। त्यानंतर जर समजा एखादी विवाहित स्त्री असेल तर तिचं नाव बदलेल का किंवा तिचं नाव चेंज होऊ शकतं का, तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसारच त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव व नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपातच नाव नोंदवण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू असणार आहे। म्हणजे जसं पहिला फॉर्मॅट होता जुना की विवाहित स्त्रीचे नाव, पतीचे नाव आणि आडनाव, हाच फॉर्मॅट त्यांनी राहणार आहे। त्यानंतर स्त्रीला विवाहपूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजांमध्ये नोंदवण्याची मुभा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। म्हणजे विवाहपूर्वीच्या नावाने तिला मालमत्तेच्या दस्तऐवज म्हणजे जे डॉक्युमेंट असणार आहे मालमत्तेचे त्याच्यामध्ये संपूर्ण नाव देण्यासाठी सुद्धा या ठिकाणी मुभा देण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीने हा निर्णय होता मित्रांनो। तर इथून पुढे 1 मे 2024 पासून जी मुलं जन्माला येणार आहेत त्यांना हे नाव बंधनकारक असणार आहे। हा महाराष्ट्र सरकारचा असा निर्णय होता। तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, जर काही शंका असतील तर कमेंट करा, आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।